नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अभिजित मोरजकर. व्हिजन अवेक या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओसाठी जे मी थंबनेल लावलेला आहे त्यावरून आपल्याला अंदाज आलाच असेल की आपण कोणत्या विषयावर आज चर्चा करणार आहे. कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन सध्या चर्चेमध्ये आहे. या कुणाल कामरानं आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बद्दल एक व्यंगात्मक गाणं सादर करताना काही चुकीच्या शब्दांचा वापर केला आणि त्यामुळं शिंदे साहेबांचा अपमान झाला आणि या सर्वावर शिंदे साहेबांचे समर्थक आक्रमक होऊन त्यांनी या हॅबिटॅट स्टुडिओ जिथं हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता किंवा जिथं हा कॉमेडीचा शो कॉमेडी सादर झाली होती त्या ठिकाणची मोडतोड केलेली आहे मित्रांनो. याबद्दल पोलिसांनी गंभीर दखल घेत मोडतोड करणाऱ्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. असं समजलेलं आहे की कोर्टाने त्यांना जामिनावर मुक्तता दिलेली आहे. कुणाल कामरा ज्याने हे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्या कुणाल कामरा विरुद्ध सुद्धा खारघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. या कुणाल कामराला पोलिसांनी हजर होण्यासाठी समन्स पाठवले आहे. 2 वेळा ही समन्स पाठवलेले आणि या कुणाल कामरानं पोलीस स्टेशनला हजर होण्याकरता काही दिवसांची मुदत मागितलेली आहे. हा कुणाल कामरा सध्या तामिळनाडूमध्ये आहे आणि तिथल्या स्थानिक न्यायालयातून यानं अटकपूर्व जामीन मिळवलेला आहे. त्यामुळं सध्या तरी कुणाल कामराची अटक टळलेली आहे मित्रांनो. तर बघूयात मित्रांनो हे संपूर्ण प्रकरण काय आहे. तर कुणाल कामरा हा जो कॉमेडियन आहे यानं 23 मार्चला त्याच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानं शिंदे साहेबांच्यावर एक पॅरोडी सॉन्ग म्हणतात त्याला, एक गाणं रचलं, जुन्या गाण्याच्या चालीवर एक गाणं रचलं आणि ते सादर केलं. त्याच्यामध्ये बऱ्याच काही आपत्तीजनक शब्दांचा त्यानं वापर केला होता आणि अशा प्रकारच्या शब्दांच्या वापरामुळं शिंदे साहेबांचा अपमान झालेला आहे आणि त्याने चुकीच्या शब्दांचा वापर केला आहे असा आक्षेप घेत हे सर्व प्रकरण घडलेलं आहे मित्रांनो. ही झाली पार्श्वभूमी. त्यानंतर कुणाल कामरानं जे काय व्यंगात्मक विनोद करायचा प्रयत्न केला किंवा जो काय व्यंगात्मक विनोद केला त्याबद्दल जे काय संतप्त पडसाद उमटलेत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, यावर वेगवेगळ्या लोकांनी त्याची प्रतिक्रिया दिली. काही लोकांनी त्याची पाठराखण केलेली आहे. इव्हन सोशल मीडियावर सुद्धा काही लोकांनी या कुणाल कामराची पाठराखण केली आहे. ते म्हणतात की आपल्याला भाषणाचं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. सोशल मीडियावर बरेचसे लोक म्हणतात की आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याचाच आम्ही उपयोग करून आम्ही ही कॉमेडी बनवत असतो किंवा आम्हाला अधिकार आहे कुणाबद्दल ही एखादं वक्तव्य करण्याचा. त्यामुळं कुणाल कामराबद्दल जी केस नोंद केली आहे किंवा जे काही लोक भडकलेले आहेत ते सर्व चुकीचे आहे. या सर्व प्रकरणामध्ये अतिशय न्यूट्रल राहून कुठलीही बाजू न घेता मी माझे विचार आपल्यासमोर मांडणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, कुणाल कामराच नाहीये, असे अनेक कॉमेडियन आहेत जे सामाजिक आणि राजकीय विषयासंदर्भात वक्तव्य करत असतात किंवा त्याच्यावर विनोद निर्मिती करत असतात. आपल्या देशामध्ये बऱ्याच अशा राजकीय घटना घडतात ज्याच्यावर हे विनोद होत असतात. पण कुणाल कामराच्या बाबतीत जे घडलं त्याबद्दल आपल्याला 2 महत्वाचे मुद्दे मला आपल्याला सांगावेसे वाटतात. पहिला मुद्दा आहे हिंसा आणि तोडफोड. तर मित्रांनो, या शो नंतर हॅबिटॅट स्टुडिओ ज्या ठिकाणी ही तोडफोड झाली त्याचं मी अजिबात समर्थन करणार नाही. कुठल्याही लोकांनी कायदा आपल्या हातात घेऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो. आता दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो, या कुणाल कामरानं तटस्थ राहून त्याच्या ह्या शोज मध्ये राजकीय किंवा सामाजिक मुद्द्यावर ही कॉमेडी केली आहे का? तर अजिबात नाही मित्रांनो. त्याचे यापूर्वीचे व्हिडिओ आणि यापूर्वीच्या शोज ह्याचा जर आपण आढावा घेतला तर हा कुणाल कामरा ठराविक राजकीय ग्रुप किंवा ठराविक गटाला त्याचं ध्येय बनवून किंवा लस्य बनवून किंवा टार्गेट करून म्हणूया हा आजपर्यंत कॉमेडी करत आलेला आहे. यातून हा मुद्दा स्पष्ट होतो का हा तटस्थ अजिबात नाहीये. ठराविक राजकीय गटाची किंवा ठराविक लोकांची बाजू घेऊन त्यानं त्याच्या कॉमेडीमधून त्याचे वक्तव्य केलेले आहेत. मित्रांनो, सोशल मीडियावर असे अनेक कॉमेडियन आहेत जे कुठल्याही राजकीय बाजू किंवा कुठल्याही एका गटाची बाजू न घेता वेगवेगळ्या सामाजिक विषयावर, वेगवेगळ्या राजकीय विषयावर भाष्य करत असतात. निर्भीडपणे ते त्यावर बोलत असतात किंवा त्यांच्या कॉमेडी शो मध्ये निर्भीडपणे आणि कायदेशीर म्हणूया किंवा एक सामाजिक भान ठेवून त्यांचे विचार ह्या कॉमेडीच्या माध्यमातून लोकांसमोर मांडत असतात. आपण प्रसिद्धीत येण्यासाठी किंवा चर्चेमध्ये येण्यासाठी कॉमेडीला एक खालच्या थराला घेऊन जाऊन आपण विनोद निर्मिती करणं, यातून हा समाज बिघडवला जाणार आहे मित्रांनो. त्यात कुठलीच तीळ मात्र शंका नाही. एखादा सामाजिक किंवा राजकीय मुद्दा घेऊन त्याच्यावर भाष्य करायचं असेल तर तो संपूर्ण मुद्दा एकत्रितरित्या मांडला गेला पाहिजे मित्रांनो. या मुद्द्याचा पहिला भाग
किंवा नंतरचा भाग असे असे जर तुकडे करून जर हा मुद्दा मांडला गेला तर त्याला ढोंगीपणा म्हणण्यात येईल मित्रांनो. तुम्ही लोकांपासून काही गोष्टी लपवताय आणि काही गोष्टी लोकांच्या समोर आणताय, प्रकाशामध्ये आणताय, याला ढोंगीपणा असंच म्हणणं योग्य ठरणार आहे मित्रांनो. या कुणाल कामराच्या एका कॉमेडी बद्दल किंवा त्याने एक शो केला होता त्याबद्दल्या एका मुद्द्याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा यापूर्वी झालेली आहे. बरेचशा सोशल मीडियावर आणि युट्यूबच्या माध्यमातून बरेच लोक हा मुद्दा कुणाल कामराचा हा मुद्दा लोकांसमोर आणत आहे. तर मित्रांनो त्याचा एक महत्वाचा एक मुद्दा मी आपल्याला सांगतो. तर आपले मुकेश अंबानी आहेत, तर त्यांचा मुलगा आहे अनंत अंबानी. तर ह्या अनंत अंबानी यांच्याबद्दल सुद्धा या कुणाल कामरानं अतिशय खालच्या थरावर जाऊन टीका केलेली आहे किंवा त्याचा विनोद केलेला आहे मित्रांनो. तर बऱ्याच लोकांना ही माहिती आहे की अनंत अंबानी जे आहेत ते त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना काही औषधं सुरू आहेत आणि या औषधांच्या परिणामामुळे किंवा त्याला साईड इफेक्ट्स म्हणूया यामुळं त्यांचं शरीर यष्टी थोडीशी जाड अशी आहे. तर मित्रांनो ह्या कुणाल कामरानं ह्या अनंत अंबानी यांच्यावर सुद्धा ते जाड आहेत, प्रकृतीनं जाड आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली. मला सांगा मित्रांनो, एखादा माणूस प्रकृतीनं जाड आहे किंवा माणूस जन्मतः काही व्यंग घेऊन आलेला आहे, त्याच्या चेहऱ्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये काही व्यंग आहेत जो निसर्गतः त्याच्यामध्ये आलेले आहेत किंवा काही कारणास्तव त्याच्यावर त्याचं नियंत्रण करू शकत नाही आणि ते व्यंग निर्माण झालेले आहे त्याच्या शरीरामध्ये. तर या गोष्टीला टार्गेट करून म्हणजेच एखाद्या गोष्टीला जे निसर्गतः त्याच्यासोबत आलेलं आहे किंवा ज्याच्यावर त्याला मात करता येत नाही, ती त्याची समस्या आहे, अशा गोष्टीला टार्गेट करून जर हा कुणाल कामरा कॉमेडी करत असेल तर याच्या कॉमेडीला कॉमेडी म्हणता येईल का हो? मित्रांनो विनोद आणि विनोद बुद्धी ही दर्जेदार असली पाहिजे. घटनेमध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, याचा गैरफायदा घेऊन ही लोक असे तोंडसुख घेतात, आपल्याला तोंडाला वाटेल ते बोलतात आणि आधार घेतात आपल्या घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. तर मित्रांनो अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये याबद्दल सांगितलेलं आहे की आपण समाजात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीवर आपल्याला आपले मत प्रकट करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर याच बरोबर मित्रांनो काही मर्यादा सुद्धा घटलेल्या आहेत. राज्यघटनेच्या कलम 19(2) मध्ये एक मर्यादा आखून दिलेल्या आहेत. लोक त्या मर्यादाच विसरून गेलेले आहेत मित्रांनो. आता काही लोक या कुणाल कामराची बाजू घेऊन म्हणत आहेत की आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, मग तुम्ही याच्या विरुद्ध का तक्रार करता? आपल्या देशामध्ये अनेक मोठमोठ्या घटना घडल्या जातात, त्या तुम्ही बाजूला सोडून देता आणि काही ठराविक घटना, काही ठराविक गटाला, राजकीय पक्षांना टार्गेट करून जेव्हा तुम्ही त्याच्यावर व्यंग करता, त्याच्यावर तुम्ही भाष्य करता, तर निश्चितच मित्रांनो हा ढोंगीपणा आहे. हा कुणाल कामरा स्वतःला कलाकार समजतो. त्यानं एका जुन्या गाण्यावर वाक्यरचना बदलून हे व्यंगात्मक गाणं गायलं. तर मित्रांनो स्वतःला कलाकार समजणाऱ्या लोकांनी कलेचा आदर केला पाहिजे, त्याचं बाजारीकरण केलं नाही पाहिजे. त्या कलेचा पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी वापर करताना तेव्हा तुमच्यातला कलाकार मरतो आणि एक व्यापारी जिवंत होतो, एक बिझनेसमॅन तयार होतो. पूर्वगृह दूषित मनानं किंवा एखाद्याला टार्गेट करून जेव्हा तुम्ही कॉमेडी करताना त्या कॉमेडीमध्ये लोक तुमच्या या कॉमेडीला टाळ्या वाजवतात. ते यासाठी टाळ्या वाजवत नाहीत की तुम्ही केलेला विनोद दर्जेदार आहे, ते यासाठी टाळ्या वाजवतात की ज्या लोकांना टार्गेट करून तुम्ही ही कॉमेडी केलेली आहे ना, त्या लोकांची हे टाळ्या वाजवणारे सुद्धा घृणा करतात. हे टाळ्या वाजवणारे लोक त्यांचेही विरोधक आहेत म्हणून ते टाळ्या वाजवत, ना की तुमचा विनोद दर्जेदार आहे म्हणून. आणखी एक महत्वाचा मुद्दा, जुन्या गाण्याच्या चालीवर शब्दरचना करून गाणं बनवणं किंवा एखादं व्यंग करणं याच्यामध्ये मोठेपणा काय आहे? असे गीतकार तर आमच्या गल्लोगल्ली सुद्धा आहेत. आमच्या गल्लीतली मुलं सुद्धा ह्या अशा प्रकारची गीत रचना करत आहेत. तर मित्रांनो सिनेमातला एखादा प्रसंग घेऊन, सिनेमामध्ये एखादा प्रसंग घेऊन त्यावर आधारित गीत रचना करा, त्यावर आधारित वाक्य तयार करा. तेव्हा कस लागेल की खरा कला काय असते ती. तेव्हा तुम्हाला कळेल की कलेची जोपासना म्हणजे काय, कलेची साधना म्हणजे काय. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यक्त व्हायचा अधिकार आहे मित्रांनो. पण मला असं वाटतं की कलाकारांसाठीच नाहीये तर सर्वांसाठीच व्यक्त होताना, सामाजिक विषयावर, राजकीय विषयावर व्यक्त होताना एक सीमारेषा असायला पाहिजे, एक दायरा असला पाहिजे. या दायऱ्यामध्ये राहून आपण व्यंग किंवा आपलं भाष्य केलं पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो.
विचार करा, जर आपल्या बोलण्याला, आपल्या भाष्य करण्याला किंवा आपल्या अभिव्यक्तीला कुठल्याच मर्यादा नसतील तर आपल्या देशाची काय परिस्थिती होईल. ऑलरेडी बरेचसे राजकीय लोक, बरेचसे समाजातले काही लोक एकमेकावर चिखलफेक करत असतात. काही लोक शिव्या वाहतात, काही लोक अजून काही काही बोलतात. समजा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं म्हणून जर आपण सर्वच मर्यादा काढून टाकल्या तर आपल्या देशाचं काय होईल. लोक एकमेकाबद्दल वाटेल ते बोलतील आणि यातून आपला समाज कुठल्या दिशेला जाईल ते आपल्याला बघवणं होणार नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा या कुणाल कामराच्या ह्या व्हिडिओ बद्दल, मित्रांनो, युट्यूबवर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला, बऱ्याच लोकांनी त्याला साथ द्यायला सुरुवात केली. अशी माहिती येत आहे की काही लोकांनी त्याला डोनेशन स्वरूपात काही रक्कम दिलेली आहे. अंदाजे सांगितलं जाते की त्याच्याकडे 4 कोटी एवढी रक्कम जमा झाली आहे देणगीच्या स्वरूपातून. तर मित्रांनो, समाजामध्ये असा विध्वंस घडवणाऱ्या वक्तव्यावर जर अशी देणगी जमा व्हायला लागली तर आपला देश कोणत्या दिशेला चाललेला आहे. थक्क करणारी गोष्ट आहे मित्रांनो. मी कुठल्या राजकीय पक्षाची, कुठल्या नेत्यांची बाजू घेऊन बोलत नाहीये, पण हा प्रवाह, ही पद्धत जर अशीच चालू राहिली तर लोकांवर व्यंग करा, लोकांवर आक्षेपार्ह बोला, त्याचं काही लोक विरोध करतील, काही लोक स्वागत करतील आणि काही लोक तुम्हाला देणग्या देतील. मित्रांनो, ही जी देणगी दिली गेली आहे ना, या लालसेपोटी काही लोक ह्याशी व्यंग आणि हे आक्षेपार्ह विधानं करायला सुरू करतील आणि यातून, ह्या सोशल मीडियातून ही आक्षेपार्ह विधानं यायला लागली तर आपला देश कुठच्या कुठे जाईल हे विचार न केलेला बरा. मित्रांनो, आता मित्रांनो, ह्या कुणाल कामराच्या प्रकरणातून अजून एक राजकीय मुद्दा समोर आला, त्याबद्दल आपण आता बोलूया. तर मित्रांनो, प्रत्येक राजकीय पक्षाची एक रणनीती असते, एक अजेंडा असतो, त्यांची एक विचारसरणी ठरलेली असते. कित्येक वेळा काळाच्या ओघात त्या प्रसंगानुसार त्या राजकीय पक्षांना त्यांची रणनीती, त्यांचे विचारसरणी बदलावी लागते किंवा त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. काही लोकांना त्यांची विचारसरणीत केलेला बदल किंवा त्यांचा बदललेला अजेंडा आवडत नाही, ते त्या पक्षातून बाहेर पडतात. ज्या पक्षाशी त्यांना साधर्म्य वाटतं किंवा जे पक्ष त्यांना सोयीचे वाटतात त्या पक्षामध्ये प्रवेश करतात. आणि हे आजच नाहीये, हे कित्येक वर्षापासून चालत आलेलं आहे. मित्रांनो, कित्येक राजकीय नेतृत्व एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत, यामध्ये नाविन्य असं काहीच नाहीये. त्यामुळं हा पक्ष बदल किंवा एक नेतृत्व एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेला, या मुद्द्यावर व्यंग आणि असं तीक्ष्ण भाष्य करण्यासारखं काही मुद्दा आहे असं मला तरी वाटत नाही. मित्रांनो, आता शेवटचा मुद्दा. मित्रांनो, एखादा विनोद एखादा व्यक्तीवर केला आणि ज्या व्यक्तीवर तो विनोद केलेला आहे त्या व्यक्तीनं जर त्या विनोदाला हसून दाद दिली, त्या व्यंगाला हसून दाद दिली, तर तिथं त्या कलाकाराचा उद्देश सफल झाला असं मला वाटतं. मित्रांनो, विनोद असावा की ज्या व्यक्तीबद्दल आपण विनोद करत आहोत ती व्यक्ती सुद्धा त्या विनोदावर हसली पाहिजे, त्या विनोदाला दाद दिली पाहिजे, पाठीवर थाप दिली पाहिजे. मित्रांनो, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना किंवा अशा कॉमेडियन्सना, अशा विनोदवीरांना एक सांगणं आहे की मित्रांनो, विनोद असा करा ज्यामध्ये कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत. ऐकणारा, ज्या व्यक्तीवर तुम्ही विनोद केला आहे तो ऐकणारा सुद्धा म्हणेल, अरे वा, किती विनोद बुद्धी आहे तुझ्याकडे, आणि तुझ्या कलेला त्यांचा सलाम असेल. तर मित्रांनो, थांबूया इथेच. पुन्हा भेटूया एका नवीन मुद्द्यासह, एका नवीन विचारासह. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा. मित्रांनो, नवनवीन विषयावर माझे विचार घेऊन मी आपल्या समोर येत असतो. माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, माझा हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो.